झोपण्यापूर्वी करा फक्त हे काम. लक्ष्मी होईल प्रसन्न. दूर होतील सर्व आर्थिक समस्या. काही छोट्या छोट्या वास्तू टिप्स फॉलो केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते. वास्तुशास्त्रात घराची ठेवण कशी असावी आणि कुठली गोष्ट कुठे असावी हे सांगितले आहे. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या अनेक गोष्टी थेट माणसाच्या स्वभावावर आणि जीवनावर परिणाम करतात असे मानले जाते. घरात सुख, समृद्धी नांदावी यासाठी वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची पूजा, पाठ केले जातात. काही छोट्या छोट्या वास्तू टिप्स फॉलो केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते. जाणून घेऊया वास्तूनुसार झोपण्यापूर्वी कोणते काम केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. मंदिरात दिवा लावा. रात्री झोपण्यापूर्वी मंदिरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. देवघरात रोज तुपाचा दिवा लावल्याने घरावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मंदिरात कधीही अंधार ठेवू नये. कापूर जाळा. वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा धूर बेडरूममध्ये आणि संपूर्ण घरात पसरू द्यावा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात. मुख्य दरवाजा ठेवा स्वच्छ. रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. घराच्या मुख्य दरवाजासमोर शूज आणि चप्पल ठेवू नये, कारण देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करते असे मानले जाते. घराचे कोपरे स्वच्छ करा. वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप महत्त्वाचा मानला जातो. दररोज रात्री घराची ईशान्य आणि उत्तर दिशा स्वच्छ करून झोपावे असे मानले जाते, कारण या कोपऱ्यात कुबेरजींचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.